अध्यक्ष महोदय, अनाथांच्या बाबतीत एक चांगला निर्णय आपल्या शासनाने घेतला. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचा अत्यंत आभार मानतो आणि त्या संदर्भात एक चांगला भावनिक कार्यक्रमही झाला, ज्यामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की त्यांना आपल्या जीवनामध्ये चांगली दिशा मिळाली, अनेक ठिकाणी नोकरीवर लागले. परंतु अध्यक्ष महोदय, यामध्ये एक विषय असा आहे की जे आरक्षण आपण दिलं आहे अनाथ मुला-मुलींना, त्यामध्ये शाळेमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये त्यांचा जो कोटा आहे त्यामधून त्यांना ॲडमिशन तर मिळते, पण पुढं तो ओपन कोट्यामधून असल्यामुळं त्यांना कुठली स्कॉलरशिप मिळत नाही आणि त्यामुळे ते अनाथ असल्यामुळे त्यांना कोणी घरचं पाठीमागे कोणीच नसल्यामुळं ते आर्थिक भार कोणी उचलायचा या भीतीमुळं किंवा त्या पुढच्या येणाऱ्या अडचणींमुळं अनेक मुलं मग उच्च शिक्षण घेऊ शकत नाही, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात फीस म्हणजे मेडिकल, इंजिनिअरिंग किंवा तत्सम ज्या काही शिक्षण आहे उच्च शिक्षण, त्यामध्ये त्यांना ॲडमिशन मिळूनही त्या कोट्यामधून ओपनमध्ये असल्यामुळे स्कॉलरशिप मिळत नाही. माझी शासनाला या निमित्तानं विनंती आहे की या संदर्भात आपण अत्यंत चांगले निर्णय घेतलेच आहे अनाथांसाठी. हाही एक निर्णय घेऊन त्यांना एक दिलासा द्यावा व शिक्षणामध्ये सुद्धा आरक्षण आहे पण स्कॉलरशिप नाही आहे, ती स्कॉलरशिप उपलब्ध करून द्यावी अशी विनंती करतो.